नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आत्मकथन, हं? शिव भक्तीचा माझा प्रवास या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आत्मकथन का सांगायचं याच्या मागचा उद्देश सांगतो. बऱ्याच जणांचे प्रश्न आलेले आहेत म्हणून मी सांगतो तुम्हाला की आत्मकथन सांगण्यामागचा उद्देश असा आहे की संघर्ष, आणि संघर्ष केल्यानंतर आपल्याला यश येतं हे एक, आणि आलेल्या संकटाला घाबरून जायचं नाही, त्यावर पर्याय काढायचा. हे शिकण्यासाठी तुम्ही मंडळीने शिकावं ह्या गोष्टी, आणि थोड्या थोड्या संकटाला घाबरून जायचं नाही या उद्देशासाठी माझं आत्मकथन सांगतोय मी. कारण मी खूप संघर्ष केलेला आहे आणि अजून मी करतोच, आणि यातून तुम्ही काहीतरी शिकावं या उद्देशाने हा आत्मकथनाचा कार्यक्रम मी तुमच्या पुढे घेऊन येत असतो. तर मंडळी, मागील भागामध्ये आपण ऐकलंच आहे की मला शाळेत जाण्याचं खूप वाटायचं मनामध्ये, परंतु घरच्या लोकांनी मला गाय घेऊन दिली. गाय राखायचं असं, माझ्याबरोबर जो भाचा होता त्याच्याबरोबर जनावराचं ती शेतातलं काम, पण मला शेतात आवड नव्हती हे पण तुम्ही ऐकलंय. आणि तो जो बारक्या नावाचा जो आमचा भाचा होता तो त्याच्या गावी निघून गेला, तो मोठा बी झालेला होता, आणि मी एकटा माझ्या शेतामध्ये पडलो. माझ्याबरोबरची इतर मित्र जे होते बरेचसे ते त्यांच्या कामाला लागायला लागले, त्यांचे घर थोडे मोठे होत चालले होते, आणि मी पण मोठा त्यांच्याबरोबर होत होतो. आणि माझ्याबरोबरचे जे पूर्वीचे पहिली दुसरीतले जे मित्र होते ते शाळेत जाऊन आता पुढेच्या वर्गात खूप लांबवर गेले होते. 7वी 8वीला गेले ते, कोणी नापास झालेले तर ते अलीकडल्या वर्गात होते, 5वी 6वीला होते काही. आणि हे मित्र सगळे कुंभेफळच्या शाळेमध्ये जात असत, आणि माझं शेत ह्या त्या रोडच्या टच, म्हणजे आता जे मंदिर आहे आपलं ओंकारेश्वर, ते माझं ठिकाण, म्हणजे ते शेत माझं. आणि मी त्या शेतामध्ये गाय राखत राहायचं. पण गाय राखत नसू मी, मला करमतच नव्हतं. मी बरोबर पुस्तकं घेऊन जायचं, छोटे छोटे धार्मिक पुस्तकं वाचायची, एकटाच असायचो, उदास व्हायचो, उदास. कारण ही जी मुलं मी सकाळी जाताना पाहायचे, नवीन कपडे वगैरे दप्तर घेऊन चालले, आणि मी आपला गाय राखतो, मला वाईट वाटायला लागलं त्या गोष्टीचं. आपल्याला शाळा नाही, आपल्या नशिबात शाळा नाही का, ह्या गोष्टी मनामध्ये येत राहिल्या. आणि मग काही मुलं त्यावेळेस कसं माराच्या भिनमनागरून पळून, अभ्यास नाही झाला तर ती पळून यायचे मुकाट्या, अगर जातच नसेल मग ते आपल्या शेतापाशी, शेताच्या साईडला एक अशा आंब्याची झाडी होती. आता आहेत काही 10-5 आंबे, पण पूर्वी खूप होते आंबे, ते आता वाळून गेले बरेचसे आंबे. आपल्या मंदिराच्या म्हणजे ह्याच्या पश्चिम साईजला आहे बघा, तर ते रोडच्या बाजूला, इकडे ना आपल्या इकडे रोडच्या बाजूला आपलं शेत आहे, आणि तिथंच आता मंदिर आहे आपलं. तर त्या मंदिराच्या ठिकाणी माझं ठिकाण होतं, ते पूर्वी मंदिर नव्हतं त्यावेळेसचं. आणि मी आपलं उगाच येड्या आणि पुस्तक वाचित, पुस्तकात गाणे म्हण, कुठं काही म्हण, अशात चाललं. फक्त माझ्या मनोमनी वाटायचं की आपण शाळा शिकायला पाहिजे होती, आपण शाळा शिकायला पाहिजे. पण आता मला कोण शाळेत घेणार आहे, कारण मी मोठा होतो, माझ्याबरोबरचे पोरं पुढे चालली होती, माझ्यामध्ये गॅप पडलाय आता. आणि असं शिकलं तर आपल्याला शाळा शिकणं गरजेचं, आपल्याला कुणीतरी शिकवायला पाहिजे. आता हे जरी येत असलं मनानं कुणाला विचारून तरी, पण ते जे असतं शिक्षणातलं ते आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत नाहीत अजून. मी असं दररोज विचार करायचा, दररोज. आणि मग ती आंब्याचं झाड एक मोठं होतं, त्या आंब्याच्या झाडाच्या सावलीला जाऊन बसायचं. मग पोरं म्हणजे मुकाटे आलेले, शाळेतून पळून आलेले पोर आले, मग विचार, ह्याला काय म्हणते, त्याला काय म्हणते, त्यांच्याकडून वाचून घ्यायचं, म्हणजे त्यांना विचारायचं, शब्द जोड शब्द वगैरे असे काही. मग ते म्हणजे बऱ्यापैकी प्रगती होत होती माझी. आणि मला नादच लागलं होतं, मला इतर काही डोक्यात सुचत नव्हतं. कारण मला हे शिकायचं का होतं, तर मला ग्रंथ वाचता आले पाहिजे, चांगल्या प्रकारे ग्रंथ वाचता आले पाहिजेत, मला धार्मिक ज्ञान झालं पाहिजे.
ही मनात वाटत होतं. आणि त्याची शिक्षणाची गरज आहे, त्यासाठी मला शिक्षण करावंच लागेल. पण करायचं कसं? आता हे चाललं. मग माझी प्रबळ इच्छा झाली. आता हे मराठीतलं चांगलं मला जमू लागलं होतं. मराठी वाचन चांगलं करता येत होतं मला. आणि गोष्ट सांगितल्यासारखं मी वाचन करायचं मस्त. जे काम जे मुलं शाळेत जातात त्यांच्यापेक्षा सुंदर वाचन करत असे मी. खूप सुंदर वाचन. कारण मला कामच नव्हतं. मुलांना एक शाळेत शिकवायचे, तितक्या पुरतं पोरं अभ्यास करायचे. पण मी तसं नव्हतं. माझा अभ्यास मीच माझा मास्तर आणि मीच हे चालू होतं. परत परत. आणि माझ्या ते घरी गेल्यानंतर एक रेडिओ होता. रेडिओवरलं बोलतात कसं, म्हणजे शुद्ध बोलायचं, अशा गोष्टी मला ते छंदच लागून गेला होता वाचन करणे. आणि मनामध्ये प्रबळ इच्छा होत होती. पण मला प्रतिसाद नव्हता कुणाकडचा. घरच्यांचा सपोर्ट नव्हता, कुणाचाच नव्हता, काही नव्हतं. कारण घरचे एक शेत अनपढ मुलगा आहे असं तर समजित होते. पण मनामध्ये माझ्या वेगळंच चाललं होतं. मला शेतीतलं वगैरे काही गोष्टी आवडत नव्हत्या, काही नव्हतं. फक्त मी बळजुबरीनं प्रेशर खाली राहत होतो. आणि मी विचार करायचा, आता आपल्याला मराठी चांगली जमतंय, आता आपल्याला इंग्रजी पण आलं पाहिजे. मग इंग्रजी शिकण्यासाठी कोण आहे? आमच्या गावात शाळा फक्त 4थी पर्यंत. त्या काळात म्हणजे पहिल्या आता सारखं पहिलीपासून इंग्रजी नव्हती. जुन्या काळामध्ये 5वी पासून सुरू व्हायचं. मग इंग्रजी शिकण्यासाठी मी पोरांना विचारलं. एका पोरं त्याच्याकडे ते A1 इंग्लिश टीचर नावाचं एक पुस्तक होतं. आणि त्याच्यामध्ये इंग्रजी अक्षर खाली मराठीतून दिलेलं, ह्याला काय म्हणते, त्याला काय म्हणते. आणि मी ते पुस्तक मला घ्यायचं ठरवलं. मी त्याच्यावरली किंमत पाहिली. आणि एका दिवशी मी ते पुस्तक आणण्यासाठी, कुठं भेटतंय तर त्यानं सांगितलं व्यंकटेश जनरल स्टोर्स म्हणून मंगळवार पेठमध्ये दुकान आहे मला केजमध्ये, तिथं जाऊन आणावं लागते. म्हणलं तू आणशील का कधी गेलं? म्हणून नाही बाबा, मला शाळा असती. मग मीच एका दिवशी गाय शेतात घेऊन आलो. घरातले 2 रुपये चोरले, चोरी केली. दुकानातले 2 रुपये चोरून नेले. कारण मी काय दुसऱ्या इतर खाण्याची मला आवड नव्हती. गोळ्या बिस्किट असला काही प्रकार मला आवडत नव्हता. पण ते 2 रुपये म्हणजे फार मोठे होते. कारण ते 2 रुपयाला पुस्तक येत होतं. आणि ते 2 रुपये दुकानातले गुपचूप चोरून घेतले आणि खिशामध्ये घातले. गाय घेऊन गेलो. जणू काय रानात गाय घेऊन गेलाय असं दाखवलं. गाय चांगली बांधायला आडबाजूला बांधली. आणि मधून कुणी रोडनी बघन म्हणून मी मधून शेताशतानी आडबाजूनी मी केजमध्ये गेलो. दुकानात पटकीने गेलं, पुस्तक खरेदी केलं ते 2 रुपयाचं. आणि तसंच पुन्हा परत आलो. म्हणजे जवळजवळ पाऊण 1 तास लागला जायला तेवढाच. म्हणजे 2-2.5 तासाच्या वर, म्हणजे 3 तास म्हणायला काय अडचण नाही तिथं रानात यायला. आलो. आणि मला कुतूहल, त्या पुस्तक कसं असं कसं मला ते नादच लागला. ABCD म्हणजे ते मराठीतून कसं आहे त्याचं. आणि मग ते पुस्तकाचा अभ्यास चालू केला. असेच दिवस चालत होते. आणि मनात वाटत होतं मी खूप शिकावं, मला सगळं यावं, इंग्रजी यावं, मराठी यावं, म्हणजे यायला पाहिजे. कारण भाषा आल्याशिवाय आपल्याला काही करता येत नाही. आणि या मनातील इच्छेसाठी योगायोग मी देवाला दररोज प्रार्थना करायचं, देवाला बोलायचं मी. आणि संध्याकाळी मारुतीच्या मंदिरात जायचं गुपचूप आणि तिथं प्रार्थना करायची. मला प्रार्थनेचा पहिल्यापासून सवय. हात जोडायची, मारुती राया मला ही लिहायला वाचायला येऊ दे. आणि असे दिवस चालत होते. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागून गेल्या. मुलं यायची बंद झाले. माझं चालूच होतं. आणि पावसाळ्यात चालू झाला, जून महिना उजळला. आणि मी असाच, पावसाळ्याचे दिवस होते, मी गाय राखीत होतो रोडच्या कडेने असं. आणि मला पुस्तक हातात होते, 2-3 पुस्तक असं असायची, म्हणजे मला वाचण्या सगळेच असायचे. आणि पहिलीच गोष्ट म्हणजे पहिला शाळेचा दिवस होता गावातील शाळेचा. एक नवीन शिक्षक म्हणून आले, चालले होते रोडने. त्यावेळेस गाड्याची सोय नव्हती. रोडने चालले होते, हातात छत्री. आणि दुक मला म्हणते मी मास्तरच आहे म्हणून. आणि मी उगाच बघायलो त्यांच्याकडे सारखं. ते बी माझ्याकडे बघायला लागले. मस्त पांढरे शुभ्र कपडे, धोतर, गोरा गोमटा चेहरा, तेजस्वी चेहरा, टोपी. ते शिक्षक गुरुजी म्हणजे गायकवाड गुरुजी म्हणून होते.
ते चालले, मी त्यांच्याकडे बघायलो, ते माझ्याकडे बघायले आणि गेले. ते सण 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 सकाळची वेळ होती आणि ते गेले घरी. परत संध्याकाळी 4 वाजता शाळा सुटली की परत तिथून चालत चाललेले आणि मी आपलं गायच राखायचं तिथं दुपारी गावाकडे येऊन. असं एक 2-4 दिवस चाललं आणि ते शिक्षक मला एका दिवशी गावाकडून येताना म्हणले, अरे तू तू शाळेत जात नाही का रे? तू कुणाचा आहेस? मी म्हणलं, मी गोसाव्याचा. कोणत्या गोसाव्याचा? तुझ्या वडिलाचं नाव काय? म्हणलं, राजेंद्र. "हं, म्हणजे राजेंद्र बोचा पोरगा आहे काय तू?" म्हणलं, हो. "कुठं राहतोस तू?" अहो म्हणलं, गुरुजी ते तुम्हाला माहित नाही का, तुमच्या शाळेशेजारी आमचं दुकान आहे ना. हा, त्या दुकान आहे ना, ते माझे बाप आहेत. माझे बाप्पा म्हणतो वडील आहेत असं म्हणायचं. अच्छा अच्छा अच्छा, मग तू आमच्या शाळेशेजारी राहतो, तुझं ती घर आहे का? म्हणलं, हो हो आमचं घर यायचं आहे. आणि मग गाय कसं शाळेत का जात नाही? अहो गुरुजी, मग उभा राहून बोलत होते मला, मी गाय राखतो. म्हणलं, गुरुजी मला शाळेत जाऊ वाटतं हो, पण घरच्यांनी मी शाळा शिकत नाही असं म्हणून मला गाय राखायला दिली या. अरे रे रे रे, आणि ही पुस्तकं तुला वाचायतात कशी मग शाळेत जात नाही तर? म्हणलं, हां वाचाय, बघू दे बरं वाचून. मी खडखड व्यवस्थित चांगला मस्त त्या मुलांपेक्षा व्यवस्थित वाचून दाखवलं. ती बघायला लागली माझ्या तोंडाकडे. अरे मग तू शाळा कसा शिकलास? म्हणलं, शिकलो कसं, मी पहिली दुसरीला गेलो पण मला तिथं काही नाही आलं. पण मी तेव्हापासून अशी पुस्तकं थोडे थोडे शिकत पोरायकडून वाचून घेऊन असं करून करून मला यायला लागलं आहे ना आता. हं? अरे वा. अरे मग आमच्या मुलाली सोय येत नाही ना म्हणलं शाळेतल्या. नाही म्हणलं, गुरुजी मी मला काम नसतं ना, मी गाय माग एकटा करमतय म्हणून आपलं गोष्टी वाचायचं आणि गोष्टी मोठ्यानं वाचतोय मी. आणि मला ही बारक्या पोराच्या गोष्टी लय आवडत येतात. मग चंपक, चांदू मामा ही त्या काळातली पुस्तकं होती आणि ते वाचायचं. अरे म्हणले, कसं रे तू शाळेत कसा गेला नाहीस? तुला एवढं चांगलं वाचता येतंय, तू शाळेत का घातलं नाही तुला? नाही गुरुजी, ती घरचे म्हणतात की गाय राख म्हणतात मला. अरे मी तुझ्या घरच्यांना बोलतो मी. म्हणलं, तू विचारतो का तुझ्या घरच्यांना? मला म्हणले. म्हणलं, काय विचारू? तर तू मला शाळेत जायचं म्हणून. नको बाबा, ते नाही म्हणते तू. बरं विचारून बघ, चल मी मी सांगतो पुन्हा त्यांना. आणि मग काय झालं, मी संध्याकाळी मला म्हणजे आनंद झाला, ते गुरुजी गेले ते. पण मला एवढा आनंद झाला की आता गुरुजी म्हणले की तुला शाळेत घालतो म्हणून. मला एवढा आनंद झाला की तो आनंद अजून बी विसरू शकत नाही. एखाद्या माणसाला भुकेजलेला माणूस, 4 दिवसाचा भुकेजलेला माणूस, अचानक त्याला अन्न भेटलं तर काय आनंद होत असेल. तो आनंद माझा खूप आनंद झाला. हवेत तरंगल्यानं वाटायला मला आता मला शाळेत जायला भेटते. खूप आनंद वाटला आणि आनंद वाटला आणि मी लाड संध्याकाळी घरी गेलो आणि गाय बांधली. मग अगोदर आईला म्हणलो, आईला ताई म्हणतो, ताई मग काय? हं, मला शाळेत जायचे. काय येडा घोडा आहेसा काय तू? एवढा मोठा घोडा झालास ना, आता शाळा जातो का? म्हणजे शाळा जायचंय आहे का तुला काही घ्या आणखीन? आता तुझं वय राहिलं की शाळेत जायचं? नाही तू गुरुजी म्हणले तर गुरुजी म्हणले की काय म्हणले ते गुरुजी? कोणते गुरुजी रे? कोणते रे गुरुजी? आता नवीन गुरुजी नाहीत का आले, ते म्हणले तर तुला शाळेत घेतो. कोणतं नवे गुरुजी काय? आणि तुला शाळेत एवढ्या मोठ्या घोड्याला जायचं हवे आता? आणि गाय गुरु तुझ्या बापाला राखायची का? गाय बी राखतो, गाय बी राखतो आणि शाळेत कोण जायचं? शाळा बी करतो, गाय बी राखतो. काय नाही, बस इथं गिळ काय काय गिळ थोडस. तू म्हण ना जा म्हणून. बघू सकाळी ते मास्तर आल्यावर. हं? नाही मला तू आजवर जायचं म्हणून मग मी जेवतो सणारे कडू म्हणून थोडीशी ठोका लावला. नाटकं करतो, एवढा मोठा घोडा झाला आणि शाळेत जायचं म्हणून. हं? ठोका मारणं
की तिनं कालवा चालू केला आपला नालाय असलं काय काय म्हणजे लय आमची म्हातारी एवढी आगाव होती की एवढी शिव्यान बिवान घ्यायला लागली. गाय तुझ्या वापर राखायचं असलं तसलं तर मग मी काय करावं लागतो. मला राग जेवलो नाही काही नाही. मी गपचूप मला जायचं सर म्हणून बाहेर पडलो. घराच्या बाहेर जी पडलो ती डायरेक्ट शेतात गेलो आणि शेतातच राहिलो. तिकडंच आलोच नाही संध्याकाळी घरी. मग गाय मग हुडकिलं इकडं तिकडं आणि मी लपून बसलो तिकडं. आंब्याच्या झाडावर बसायचं हे करायचं आणि गेलो. नेमक 11-12च्या वेळेला भीती वाटायली शेतामध्ये. ती किडे फिडे वाटायचे असलं काही ओरडायला की मला भीती वाटायली की मग हळू रोडने गपची कोणी बघत नाही असं येत 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 आलून देवळात मारुतीत जाऊन झोपलो. अजून पहाटे उठलो. चिंगाट अजून आडरानात जाऊन बसलो जिथं का कुणीच माणसं येत नाहीत अशा ठिकाणात जाऊन. तिकडं उत्तम बापूचं ऊस होता. ऊसात जाऊन लपलो. हो द्या म्हणलं. मग तिकडं हुडकी झाली काहीतरी कुठं पोरग गाय बी घेऊन नाही असं तसं. मग काय झालं विषय. मग ती मास्तर बी आलो वाटतं घरी आणि म्हणले पोरग तुमच्या शाळेत का घातलं नाही असं. जाऊ दे एवढा मोठा घोडा झाला आता कशाला शाळेत जायला गेला म्हणून तर काढलं होतं आम्ही त्याला. अहो पण चांगलं हुशार आहे हो. काय तुम्हाला हुशार दिसलं गुरुजीन काय. अहो त्याला सगळं वाचा येतंय. मी बघितलं त्याचं. त्याला शाळेत जाऊ द्या. आणि आमची गाय कोण राखायची. गाय मी करतो त्याची सोय. गाय बी राखीन आणि शाळेत बी येईल. मग पण गाय राखावं लागते बघा त्यानं. म्हणजे करतो आपण करू म्हणले. मग पोराला शोधायला लावलं मला कुठं येत मी हुडकून मला आणलो. आणि मग म्हणले तुला शाळेत जायचं. गुरुजींनी मला शाळेत घेतलं. म्हणले तुला शाळेत बी जायला मिळतं त्यांची गाय बी राखवत आपण. मग त्याने आयडिया काढली की म्हणले सकाळी मी तिकडून 7 वाजता येतोय का नाही कुंभे फळवून. त्याच्या अगोदर लवकर पहाटे उठायचं. म्हणजे 5 वाजता उठायचं. आंघोळ करायची नाही काय नाही. अगोदर गाय चारून यायची आणि माझ्याबरोबर घरी यायचं गाय घेऊन. कारण रोडलाच होतं ते आपलं शेत आणि त्यांचं गावात बियाण्याचं. आणि माझ्याबरोबर यायचं. गाय बांधायची आंघोळ करायची. तर 9 वाजते तर थोडंसं खायचं होतं आणि 9 वाजले की शाळेत यायचं. प्रार्थना तुला काही नाही सगळं माफ. तुला फक्त आवरून यायचं. आणि मग त्यांनी त्या पद्धतीने ठरलं. मग घरी सांगितलं. मग मी सकाळी शाळेत लवकर गाय घेऊन गेलो शेतामध्ये आणि नंतर मग गाय त्यांच्याबरोबर घेऊन आलो. गाय बांधली आणि आंघोळ केली आणि लगेच आता कपडे काय शाळेचे कपडे थोडेच होते. माझ्या रानातले आपलं कसलं तरी आपले पहिले एक ड्रेस आम्हाला ड्रेसच नव्हते काही. आपलं कसले तरी घातले आपले आणि लगेच घराच्या जरी शाळा होती. शाळेत जाऊन सगळे पोरं बघाली. कारण सगळ्यात मोठाची मोठा घोडा दिसत होतो मी. कारण माझ्याबरोबर ते 5वी 6वी 7वीला पोरं काय गेलेले होते आणि आता ही पोरं म्हणजे फरक मी सगळ्यात मोठा. पोरं टुकून बघायला लागली माझ्याकडं. मग त्यांनी पोरांनी लगेच दाब टाकले. आणि त्या शाळेमध्ये काय होतं की एक जावेद गुरुजी म्हणून होते. मुस्लिमाचे सर होते. खूप शांत माणूस होता. फक्त व्यसन करत असल्यामुळे त्यांचं लक्ष नव्हतं शाळेवर. पण हुशार माणूस होता आणि ती कधी येत नव्हता. आणि हे 4थीपर्यंत शाळा परंतु एकच शिक्षक असतात ते म्हणजे गायकवाड गुरुजी. नवीन आलेले गायकवाड गुरुजी. ते अगोदर कानडीला 10वीपर्यंत शाळा होती तिथं शिकवत होते ते. पण इकडे त्यांनी मुख्याध्यापक म्हणून त्यांची बदली झालेली होती. आणि मग सगळे पोरं बनले. पोराला लगेच छडी आपटीले. दान 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 केलं की पोर शांत गप बसा. तुम्ही त्याच्याकडे बघू नका म्हणले. हुशार आहेत बघा. तुमचं घ्या कुठला 4थीच्या पोराचं पुस्तक घ्या बरं म्हणले. वाच बरं. मी गिरी वाचून दाखव. मी पटपट वाचून दाखवलं. बघा ऐका तुम्ही शाळेत येते का तुम्हाला वाचायला की वाचतो का नाही. मग गप्प बसले. मग मला गुरुजींनी काय करायचं मधल्या सुट्टीत त्यांनी चालू केलं माझं शिक्षण. तू म्हणले गणितं द्यायचे. गणितं कसे करायचे. मला गणिताची ओळख सर्व काही. आणि माझा मेंदू मोठा म्हणजे सगळ्या ह्या त्या पोरांपेक्षा मोठा असल्यामुळे माझी आकलन शक्ती म्हणजे जास्त आकर्षण होतं. आवड होती मला. आवड असलेला माणूस काही बी शिकतो. पट मला महिनासुद्धा लागला नाही 4थीचा अभ्यास पूर्ण करायला. कारण उठलं की गायरा किती होतं अभ्यासच माझा. गणितं करताना दिल्या सोडून लगे येताना घेऊन यायचे. हे आमचं चाललंच होतं रुटीन शाळेची.
दुपारा शाळा सुटली घेऊन जायची गाय बरोबर, पुन्हा आणायची संध्या. मला येऊन जर दुसरं काहीच सुचत नव्हतं. शाळा शाळा शाळेचं अभ्यास जसं सांगतील तसं करायचा. आणि मग एक महिना 15 दिवसांनी मग गुरुजीला वाटलं की आता ही परफेक्ट झालाय. पण गुरुजीचा याच्यामागे एक उद्देश होता. त्यांना एकच शिक्षक, चौथीपर्यंत शाळा, आणि ती दुसरे गुरुजी येत नव्हते. मग त्यांनी काय सांगितलं, गिरी तू काय करायचं, चौथीच्या मुलांना मराठी वाचून दाखवायची. म्हणजे त्यांना वाचून, कारण तुझा बी अभ्यास होतो आणि त्यांना बी कळतं, तू वाचून दाखवायची, त्यांचा अभ्यास घ्यायचा, त्यांना गणित द्यायचे. कारण मला गणित जी अगोदर मला शिकवायचे गुरुजी, आणि मग मी ती गणित मुलांना द्यायचे बोर्डावर काढून, आणि मग ती मुलांकडून करून घ्यायची. म्हणजे मी तिसरी चौथी मी सांभाळायची. आणि गुरुजींनी तोपर्यंत त्यांच्या शाळेचे काही काम असेल ते करायचे, पहिली दुसरी त्यांच्याकडे असायची. म्हणजे मला मास्तर करून टाकलं की बिनपगारी फुल अधिकारी, तिसरी चौथी माझ्याकडे. आणि मी त्या पोरांचा अभ्यास, कारण गुरुजीचा उद्देश काय होता याच्या मागं, की माझा अभ्यास होतो त्याच्यामुळे यांना शिकविताना. कारण ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते ही गोष्ट लागू पडत होती मला. कारण त्यांचा म्हणजे मला स्पेशल मला एकट्याला शिकवलं अगोदर, की सगळ्या मुलांना मी शिकू शकतो. ट्रेनिंग द्यायची मला अगोदर. आणि मी अशा पद्धतीनं माझं शिक्षण चालू झालं. आणि मग चौथीच्या वर्गाला, तिसरीच्या वर्गाला शिकवलं. मग त्यांनी काय करायला लागतंय, आता मला वाटायचं मला कितवीला कितवीला बसविलं काहीच नाही, इथं तर चौथीपर्यंत. मग आता नेमकं कुठं. पण ज्यावेळेस ती फीस भरायची, दिवाळीची वेळ आली त्यावेळेस मग फीस भरायची शाळेची वगैरे, तर गुरुजींनीच भरलं ते. त्यांनी मला डायरेक्ट चौथी बोर्डाला टाकलं. चौथी बोर्डाची परीक्षेचं करून टाकलं. आणि मग मी चौथी बोर्डाला, म्हणजे चंदन सावरगाव म्हणून आमचा बोर्ड होता त्या काळात. चौथी बोर्ड आता 7वी 8वी, आता 7वीला होता, त्यानंतर चौथी 7वी, त्यानंतर 10वी जे बोर्ड असायचे. आता डायरेक्ट बहुतेक 10वी ते 12वी काही, मला जे काही माहीत नाही. पण पूर्वी चौथी बोर्डाला मला दुसऱ्या गावाला म्हणजे परीक्षेला घेऊन गेले इतर मुलांच्या. आणि सगळ्यात चांगल्या प्रकारे मी चौथीमध्ये बऱ्यापैकी मार्क येऊन म्हणजे सगळंच एकदम सुपर डुपर झालो पास. गुरुजीला बी आनंद झाला, एक गाय राखणारा मुलगा चांगल्या प्रकारे पास झाला आहे. मग पण गुरुजीची गट्टी काही सुटली नाही. मग गुरुजींनी सांगितलं, मला बोलून घेतलं दुसऱ्या सत्रात, की म्हणले आता तू शाळेमध्ये चौथीला तिसरीला शिकवत राहायचं. म्हणले तुझा मी डायरेक्ट आता मी 7वीला बसवणार आहे म्हणले. आणि मी अशा पद्धतीनं मला पुढचा अभ्यास बी चालू झाला. आता ह्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील पुढे, पण त्या काळामध्ये काय काय झालं हे पण ऐकावं लागेल. ह्याच्यामध्ये हे झालं. आता मी पुढे तसंच शिकवत गेलो, एक वर्ष गॅप टाकून हे ते सांगणारच आहे पुढे, जसं म्हणजे माझ्या दुसऱ्या रुटीनच्या गोष्टीप्रमाणे. परंतु त्यानंतर मध्यंतरी काही गोष्टी झाल्या. थोडंसं मग मला अभ्यास येऊ लागला, काही झाला. मग मला चांगल्या परफेक्ट जरा जमलो. माझी शाळा बी चालू झाली. आणि त्या काळामध्ये इतर गोष्टी बी घडत होत्या, जे का धार्मिक कार्यातल्या. मग चांगल्या प्रकारे पोथी बी वाचायला लागलो, बऱ्यापैकी चांगले गाणे वगैरे म्हणायला लागलो. हे असं. आणि दुसरीकडे काय काय झालं त्या काळात हे तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्हाला पुढील भागामध्ये ऐकावं लागेल. तर मंडळी, तोपर्यंत आपला हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी.